मंत्री जातात फक्त फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि निघून यायचं, असा प्रकार. ते संवाद सुद्धा साधत नाहीत शेतकऱ्यांबरोबर, कोण नागरिकांवर चर्चा करत नाहीत मंत्री लोक. हे सगळं काळजीचं आहे. आणि प्रशासन किती गंभीर आहे हे पाहिलं तर धाराशिवचे कलेक्टर जर नाचगाण्यात रमला असेल, त्याचा अर्थ सगळ्यात कठीण परिस्थिती धाराशिव, सोलापूर, काही जिल्ह्यांची मराठवाड्यात, तिथलाच कलेक्टर याच्यावर जबाबदारी आहे. तो नाचगाण्यात रमलेला आहे. याचा अर्थ सरकार गंभीर नाही. जर तुमचं सरकार मंत्रिमंडळ गंभीर असतं तर कलेक्टर काय नाचगाण्यात रमला असता का? तो रस्त्यावर पळाला असता बांधांवर. ही अवस्था दुर्दैवानं दिसते आहे. आणि म्हणून तातडीनं निर्णय पहिला दिलासा द्या की आम्ही भक्कम पाठीची, काळजी करू नका, हा दिलासा पहिला द्या. आत्महत्या थांबवायच्या असतील तर एक वाक्य बोललं पाहिजे का तुम्ही काळजी करू नका, आम्ही पाठीशी, आत्महत्या थांबतील. नाही तर आत्महत्या रोज वाढणार अशी अवस्था आहे. दुसरं, मदत जाहीर करा, ती भरीव असली पाहिजे. तिसरं, कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा. हे हे निर्णय तुम्हाला तातडीनं करणं, आणि हे सगळी पूर्तता दिवाळीच्या अगोदर करून दिवाळीला थोडी बरी परिस्थिती, फार आनंदाची परिस्थिती निर्माण होईल का नाही हे मला माहित नाही, परंतु कमी कमी दिलासा दिला एवढी भावना तर निर्माण होईल. याकरता सरकारनं निर्णय जाहीर केले पाहिजे, ही अपेक्षा आमची आहे.